कॅश प्राइज संतोषीसाठी देखील आणि त्याचबरोबर मिस्टर अक्षय ठरलेत मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. या अक्षय, 1 ओव्हर 1 धाव दिली, त्याचबरोबर 6 धावा त्याने फलंदाजी करत असताना बनवल्या. शंतनूने मात्र विशेष लक्ष वेधून घेतलं आपल्या गोलंदाजीने. श्वेत मोहिते यांचं 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांनी पटकावलं. अभिनंदन शंतनू तुझं देखील. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरलेले आपण पाहतोय अक्षय, ज्यांना मॅन ऑफ द मॅचची आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय जोशी साहेबांच्या शुभ हस्ते. प्लीज वेलकम अक्षय. अभिनंदन या ठिकाणी अक्षय. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण एका ओव्हर मध्ये मात्र एकच धाव खर्च केली. खूपच चांगली गोलंदाजी. अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. याच्यानंतर आजच्या दिवसातला शेवटचा एक मात्र सामना राज पाटस आणि फ्रेंड्स वॉरियर्स, जो की आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन जिगरी दोस्त या स्पर्धेच्या निमित्तानं पारंपरिक प्रतिस्पर्धी बनून मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक टीमच्या संघ मालकाने किंवा प्रत्येक टीमच्या कॅप्टनने आयकॉनने लक्षात घ्यावं की आपण बॉलर म्हणून आपल्याला जे प्रत्येक तुम्ही आज आपण चालवलेत बघा, बॉलर म्हणून 3 दिलेले वेगळे आणि चालवतात सगळे वेगळे. जर अंपायरना आपण वॉर्निंग देतो, अंपायरना एवढंच सांगेन की जर तुम्हाला कोण नो वाटत असतील, फेकत असेल कोण, तर तुम्ही डायरेक्ट नो द्या. अंपायर बॉलर दिलेल्या प्रत्येकाला वेगळे चालवताय तुम्ही वेगळे, असं करू नका. उगाच आपण सांभाळून घ्यायला पाहिजे. तुम्हाला बॉलर 3-3 दिलेले आहेत ना प्रत्येकाला, सुरुवातच तुम्ही अशी करताय. सगळ्यांनी चालवलेत, सांभाळून घ्या ना. तुम्हाला ओरिजिनल बॉलर दिले आहेत ना प्रत्येकाला 3-3. ऑलराऊंडर आहेत पण बॉलर म्हणून दिले, ऑलराऊंडर पण नाही बॅटमन म्हणून नावं दिलेत सगळ्यांची. अशा बरेच जणांनी चालवली ना. आता असं करू नका रे. आणि सगळ्यांना तुम्ही आयोजकांना आनंदजी मिसाळ साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान या ठिकाणी या षटकातला पहिला बॉल आपण पाहतोय. अमय पालकर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाची सुरुवात मात्र खूपच चांगली केली. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर अमय पालकर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करत असताना षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना यावेळेला मात्र चेंडू डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी मात्र एक धाव मिळते स्कोरबोर्ड वरती. एका धावेच्या माध्यमातून बॅटर्सने देखील आपलं खातं ओपन केले. सुमेध जामदार मात्र या ठिकाणी 2 बॉलमध्ये एका धावेवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू वेगवान पाहायला मिळतोय. नो बॉल आहे. एस ओके. थ्रो गोलंदाजी अलाउड नाही आहे इथे. नो बॉल डिक्लेअर केलाय रे पंचानी. बॉलर वरती बॅन असेल. थ्रो गोलंदाजी जर निदर्शनास आली तर नक्कीच गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. हर्ष गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. हर्षकडे देखील ते पोटेन्शियल आहे. यावेळेला मात्र बघा गोलंदाजी करत असताना ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र साई सर आमच्या दिशेने वळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजाला ते दंडित करत असताना एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना हर्षवरती मात्र जबाबदारी असेल, कारण जो गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेला होता त्याच्यावरती बॅन आलं. त्याला पुन्हा एकदा
गोलंदाजी करता येणार नाही, परंतु यावेळेला डिक्लेअर झोनकडे चेंडू ट्रॅव्हल होताना एका धावेची भर धावफलकामध्ये पडेल. धावसंख्या मात्र एकने पुढे सरकत असताना स्कोअर वरती या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे मित्र आनंद मिसाळ साहेब देखील इथे दाखल झालेले आहेत. भैरवनाथ जळगाव संघाचे प्रशिक्षक कबड्डीच्या मॅच मध्ये क्रिकेटची देखील प्रचंड आवड त्यांना पाहायला मिळते. नुकतीच SPL सुतारवाडी प्रीमियर लीग देखील आपण पाहिलेली होती, त्यामध्ये देखील त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. परंतु यावेळेला मात्र आपण बघितलं तर सुमेध, ज्याला अजून देखील सूर सापडत नाहीये, 5 बॉलमध्ये मात्र 2च धावांवरती ते खेळतायत. टीमची धावसंख्या मात्र जर पाहिली तर यावेळेला केवळ 4 या आकड्यावरती स्थिरावलेली पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. एका अवांतर धावेची भर मात्र पुन्हा एकदा धाव फलकावरती पडेल. टीमची धावसंख्या आता 5 या आकड्याकडे ट्रॅव्हल होत असताना हर्षने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च केले आहेत. थोडासा मागडा ठरला. ही बॉल पंचांचा इशारा येतोय. एक अवांतर धावेचा स्क्वेअर चेंडू टाकला. ऑफ्टमच्या खूपच बाहेरचा बॉल होता. पंचांच्या मनामध्ये मात्र कोणतीही शंका नव्हती. आतापर्यंत 4 बॉल झालेत आणि ते टीमची धावसंख्या मात्र 6 या आकड्यापर्यंत पोहोचली आहे. अश्विन कुमार फायटर्स टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला इथे त्यांनी, परंतु आपण जर बघितलं तर नक्कीच हा डिसिजन त्यांच्या पत्त्यावरती पडला. परंतु हे षटक बघा, प्रचंड लांबलेले षटक आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु इथे बॉटमॅनचा चांगला वापर केला जातोय. चेंडूला खेळून काढलं जातंय थर्डमॅनच्या पट्ट्यामध्ये. त्या ठिकाणी डिक्लेअर झोनकडे चेंडू ट्रॅव्हल, मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल आणि टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकामधला हर्ष गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना सुमेध यांच्या अतिशय सुरेख खेळी धावचीची संधी होती, परंतु जोपर्यंत चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत सुमेधने बघता बघता एक धाव देखील कंप्लीट केली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची धावसंख्या बिनबाद 8. 8 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. तर अनुप देशमुख गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना तुम्ही अनुपला पाहणार आहात. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झाले. षटक क्रमांक 1 चा खेळ येथे कंप्लीट झाल्यानंतर अनुप वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक टीमसाठी दुसरं षटक घेऊन आलेत आणि त्या दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवरती चेंडू डिक्लेअर झोनकडे खेळून काढला जातोय. एक धाव पूर्ण केल्यानंतर सुमेध जामदार आता 5 या धावसंख्येवरती पोहोचतायत. 9 चेंडूला ते सामोरे गेले, तर राजला मात्र अजून देखील आपलं स्वतःचं खातं खोलण्यात यश मिळालेलं नाहीये. यावेळेला मात्र फलंदाज बाद होईल. सुरेख कमबॅक करून दिले. अनुपला मिळतंय यश आणि पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर्स नेम प्लीज. तेजस तेजस आलेत नवीन बॅटर्स. तेजस वायकर. ओहो, हा बॉल चांगला टाकलाय, परंतु तेवढंच चांगलं प्रत्युत्तर. तेजस यांच्याकडून 2 धावा इथे कंप्लीट होतील. स्कोअर वरती डिक्लेअर झोन मध्ये बॉल खेळून काढलं. अनुप वरती आक्रमण केलं. संयमी फलंदाजी करायची होती, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झाले तिथे. 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या देखील आता पुढे सरकत असताना स्कोअर वरती एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. आखो टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र फटका फसलाय.
धन्यवाद तेजस पवार. नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल होत असताना ओहो भन्नाट वेग, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अनुप यांच्याकडून. आतापर्यंत जर पाहिले तर 5 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केल्या, 2 ऑलमोल विकेट अनुपच्या खात्यामध्ये जोडल्या देखील गेल्या आहेत. परंतु हाही चेंडू तेवढा सुरेख टाकला जातोय. टप्पा पडल्यानंतर ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, षटक देखील इथे संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अकरा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीमची धावसंख्या अश्विन कुमार फायटर्सचा संघ बॅटिंग करत असताना टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॉलर्स नेम अविनाश. अविनाश आलेत गोलंदाजीसाठी. वैयक्तिक कोट्यातलं पहिले षटक हाताळताना पाहायला मिळतील, तर टीमसाठी त्यांचे तिसरं षटक असेल, फार निर्णायक षटक असेल अविनाश यांचं. आणि त्यांच्या समोर आपण राईट हँडेड फलंदाज राज यांना पाहतोय. राज यांच्यासाठी अविनाश यांच्या मार्फत टाकलेला बॉल, जो की सुरेख चेंडू होता. पंचांचा मात्र कोणताही इशारा आलेला नाहीये. कॉन्फिडन्स मात्र अविनाश यांचा वाढणार यात काही शंकाच नाहीये, कारण पहिला चेंडू ज्यावेळेला तुम्ही निर्धाव टाकता त्यावेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास मात्र नक्कीच वाढतो. दरम्यान याही वेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू मात्र शॉर्ट टर्नमॅन रिझन मध्ये डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव मात्र मिळते. धन्यवाद डीजे. अरे सिंगल वर नको. तर त्याच वेळेला अविनाशच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला गेलाय. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना धावचीची संधी ठरू शकेल, परंतु फलंदाज मात्र आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले देखील. एक धाव पूर्ण होते. धावफलकावरती अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅटरीच्या दरम्यान देखील पाहायला मिळाली. अविनाश प्रभावी केले आतापर्यंत. 3 बॉल मध्ये मात्र केवळ 2 धावा खर्च केल्यात. विकेट मिळालेली नाहीये, परंतु नक्कीच जखडून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. याच्यानंतर मात्र आजच्या दिवसातला शेवटचा सामना राज फायटर्स आणि या टीमच्या विरोधामध्ये फ्रेंड्स वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या दिवसातला शेवटचा सामना राज फायटर्स आणि फ्रेंड्स वॉरियर्स यांच्यामधली लढत संपल्यानंतर सर्व संघाचे संघ मालक आणि त्याचबरोबर त्या संघातले जे आयकॉन खेळाडू असतील, कॅप्टन असतील, त्या सर्वांना विनंती असेल की आपण इथेच थांबायचं आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना झाल्यानंतर सर्व संघाचे संघ मालक, त्याचबरोबर त्या संघाचे कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू या सर्वांना विनंती असेल की आपण जायचं नाही, आपण इथेच थांबायचं. काही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपल्याला कृपया चर्चा करायची आहे. 5 बॉल मध्ये केवळ 3च धावा अविनाश यांनी खर्च केल्या. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 चेंडू कंप्लीट झालेत, मात्र शेवटचा बॉल बाकी असेल. ओहो, यावेळेला मात्र थोडासा वेगळ्या शैलीमध्ये खेळायचं आहे. पंचांकडे अपील देखील केलंय, परंतु बघूया पंचांचा सरते शेवटी काय डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचतोय. दोन्ही पंच एकत्र येऊ डिसिजन घेतील, त्यानंतर मात्र आपल्यापर्यंत डिसिजन फायनली पोहोचेल. जागडे सर असतील आमचे आणि त्याचबरोबर आमचे साई सर, दोघे नावाजलेले पंच या संपूर्ण स्पर्धेसाठी अतिशय उत्तम अशी पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतील. चौदा धावा या ठिकाणी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला राज फायटर फ्रेंड्स वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेऊया. राज फायटर फ्रेंड्स वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की नेक्स्ट मॅच आपण टॉस करून घेणार आहोत आणि अंतिम सामना संपल्यानंतर सर्व संघाचे कॅप्टन्स असतील, आयकॉन खेळाडू असतील, संघ मालक यांना विनंती असेल की आपण मात्र सर्वांनी थांबायचं इथे.
अनुप देशमुख या ठिकाणी वैयक्तिक कोट्यातलं संभवता दुसरं षटक घेऊन तर टीमसाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती आतापर्यंत 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका मात्र इथे फसला होता. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, परंतु यष्टिरक्षक देखील थोडेसे लेट आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामुळे फलंदाज मात्र पुन्हा एकदा क्रीज मध्ये सुरक्षित माघारी परतण्यात यशस्वी देखील ठरलाय. अनुपने आतापर्यंत 1.2 चेंडू टाकलेत, मात्र 4 धावा खर्च केल्या, 2 अनमोल विकेट. परंतु याही वेळेला अनुप यांची चांगली गोलंदाजी. अजून एका विकेटचं पतन होईल आणि अनुपच्या खात्यामध्ये हे तिसरं यश जोडलं जातंय. सुरेख गोलंदाजी अनुप देशमुख यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. न्यू बॅटर्स नेम चैतन्य आलेत. चैतन्य एखादा मोठा फटका अपेक्षित असेल, कारण 15 धावा झालेत. किमान तरी 18-19च्या आसपास घेऊन जाण्याचा प्रयत्न चैतन्य करू शकतील. याही बॉलवरती नेमकं काय घडलं बघूया. पंचांचा मात्र वाईडचा इशारा येतोय. त्याचबरोबर चेंडू डिक्लेअर झोन कडे देखील ट्रॅव्हल होईल. 2 धावा मिळतील. एकंदरीत 1+1 = 2. 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र आता पुढे सरकत असताना स्कोर बोर्डवरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचाने पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू म्हणून डिक्लेअर केलाय. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर कुठेतरी आपण म्हणत होतो की 19-20च्या आसपास जर धावसंख्या पोहोचली तर एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला भेटेल. अगदी 30 धावसंख्या इथे उभारण्यात अश्विन कुमार फायटर्स या टीमला आतापर्यंत यश देखील मिळते. 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवरती. 2 बॉल अजून देखील संभवतः बाकी असतील या षटकाच्या समाप्तीसाठी, परंतु इथे चांगली बॅटिंग आपल्याला चैतन्य यांच्याकडनं पाहायला मिळते. क्रिकेट मधला क्लास दाखवला. आखूड टप्प्याचा बॉल होता, थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला शेवटच्या मोमेंटला मात्र क्लिक केलं. एक धाव मात्र इथे भेटेल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना 20 धावा स्कोरबोर्ड वरती कंप्लीट झाले. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. मिस्टर अनुप देशमुख आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 11 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्यात आणि 3 महत्वाच्या विकेट देखील अनुप देशमुख यांच्या खात्यामध्ये जोडलेल्या आहेत. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना बॉटमॅनचा चांगला वापर. धावचीची संधी होती, परंतु फलंदाज मात्र सुरक्षित. चेक. तर एकंदरीत आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीमची धाव संख्या 21 या आकड्यावरती. विजयासाठी समीकरण असेल 26 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. याच्यानंतर चला राज फायटर्स फ्रेंड्स वॉरियर टॉस करून घेऊया. फ्रेंड्स वॉरियर्स मनोज मोहिते या टीमचा मुकाबला होईल राज फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये. चला या बोथ टीम कॅप्टन्स. चला राज फायटर्स फ्रेंड्स वॉरियर्स बोथ टीम कॅप्टन्स, आपल्याला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. बरोबर आहे रे. चेक. एन एस फुल्स वर्सेस या ठिकाणी अश्विन कुमार फायटर्स
अशी एक महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे अमय पालकर बॅकफुट वरती जात चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात यशस्वी ठरले. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव देखील भेटेल आणि एका धावेच्या माध्यमातून अनुप मात्र आपलं स्वतःचं खातं ओपन करण्यात यशस्वी देखील ठरतायत. सुमेध या षटकातला पुढचा चेंडू टाकत असताना सुमेधच्या खात्यामध्ये अमय पालकरची विकेट जोडली जाईल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुमेध वेल प्ले, जबरदस्त कमबॅक. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडू संपलेले आहेत. एक धाव मात्र दिले आणि एक विकेट देखील प्राप्त केले सुमेध यांनी. परंतु या षटकातला पुढचा बॉल तो देखील तेवढा सुरेख हाताळला जातोय. टप्पा पडल्यानंतर तुम्ही पाहताय थोडासा खाली राहणारा बॉल होता. बॅटरच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाहीये. डॉट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अतिशय दमदार गोलंदाजी सुमेध जामदार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा जो फलंदाज बाद झाला होता तो अमय, परंतु या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरले. त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील. डिक्लेअर झोनकडे चेंडू ट्रॅव्हल देखील झाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 3 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जो शेवटचा फलंदाज बाद झाला होता तो अमय पालकर. अजून देखील सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असेल ENS बुल्स या टीमसाठी. याच्यानंतर मात्र आजच्या दिवसातला शेवटचा सामना राज फायटर्स आणि फ्रेंड्स वॉरियर्स अशी लढत आपण पाहणार आहोत. बॅकफुट वरती गेले, पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केला, मात्र एक धाव पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. टीमची धावसंख्या मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा धावफलकावरती. समोर रस्त्यावरती मला वाटतं 3 चाकी गाडी जी पार्क केलेली आहे, कृपया मालकांना विनंती असेल केली ना. ओके चला, गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय एक युवा गोलंदाज. हो, हा चेंडू चांगला टाकलाय, परंतु तेवढं चांगलं प्रत्युत्तर अनुप देशमुख यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव घेतली आणि अनुपने स्वतःचं खातं देखील ओपन केलंय. अमय पालकर मात्र लवकर बाद झाले. त्याच्यानंतर आता सामन्याची सर्व सूत्र अनुप देशमुख स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. याही बॉलवरती अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्याकडनं मिसफील्ड झाली आणि त्या बदल्यामध्ये मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जात असताना 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झाले. तेजस वायकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल टाकले, 2 धावा खर्च केल्यात, परंतु अनुप नावाचं जे ब्रह्मास्त्र आहे ते मात्र इथे थांबत नाहीये. भलेही अमय पालकर लवकर बाद झाले असतील, परंतु मी अजून देखील आहे ना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. विजलो आज जरी मी तरी माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न अनुप देशमुखने मात्र या मॅच मध्ये केलाय. वा, पुन्हा एकदा चांगला फटका होता, परंतु तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला ऑफ साईडला मात्र पाहायला मिळतंय. धाव मात्र मिळणार नाहीये, परंतु इथे कौतुक तर करावं लागेल. चांगला प्रयत्न केला होता बॅटर्स अनुप देशमुखने. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेले, ड्राईव्ह केलं पॉइंटच्या डोक्यावरून, मात्र मिळेल पुन्हा एकदा सिंगल धाव आणि एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 8 धावा झालेत. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कम रहेगी देखो और सुधार करो, जब तक ना मिले सफलता नींद चैन की त्यागो तुम, वो संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती, वो कोशिश करने वालों की हार नहीं होती. यहाँ पर आपको कोशिश और लगातार कोशिश करने की आवश्यकता होगी. और तो विकेट मारा करतो, यावेळेला फटका फसलाय. अनुप देशमुख बॅक टू द पॅव्हेलियन. तेजस वायकरला मिळतंय या ओव्हर मध्ये महत्वाचं यश.
12 बॉल मध्ये 14 धावांची अजून देखील आवश्यकता असेल एनएस बुल्स या टीमला हा सामना जिंकण्यासाठी, परंतु आघाडीचे दोन्ही फलंदाज मात्र माघारी परतलेत. किती 12ला 14 पाहिजेत ना, 14 धावा पाहिजेत अजून देखील. 12 बॉल मध्ये 14 धावा बनवायचे. तिथे अनुप 6 बॉल मध्ये 4 धावा बनवल्या, माघारी परतले. सुमेध मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल या ओव्हरचा, मात्र 2 धावा इथे नक्कीच मिळतील आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी नक्कीच बाद झालेत, परंतु अजून देखील सुजित असेल, कल्पेश असेल, आक्रमक फलंदाज मैदानावरती आहेत. तोपर्यंत मात्र इथे धावांचा ओघ हा वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्याच बॉलवरती टुडे आली, त्यानंतर पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन चांगला फटका खेळला, त्या ठिकाणी मात्र एक सिंगल आली. एकंदरीत पहिल्याच 2 बॉलवरती 3 धावा वसूल करत आपला इरादा मात्र इथे स्पष्ट केलाय. एकंदरीत धावसंख्या आता 11 या आकड्यावरती पोहोचतीये. पुन्हा एकदा बघा, बॅकफुटवरती गेलेले होते परंतु स्वतःला सावरलं. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर. पंच आपण बघूया नेमका काय इशारा देत आहेत का. तर लेगस्टम्पच्या खूपच बाहेर बॉल होता. सुमेध यांनी टाकलेला. पंचांच्या मनामध्ये कोणती द्विधा मनस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नाही. एका अवांतर धावेची भर मात्र धावपालकामध्ये पडेल. टीमची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. 10 बॉल आणि 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी एनएस बुल्स या टीमला. परंतु याही वेळेला चांगला फटका खेळला, बॅकफुटवरती गेले, टॅप केला, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला होता. 2 धावा इथे मिळत असताना टीमची धावसंख्या एकंदरीत 14 या आकड्यावरती ट्रॅव्हल होते. येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि सामना जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे 8 धावांची. बाद झाले त्यावेळेला वाटलं होतं की संघ थोडासा अडचणीत सापडलाय की काय, परंतु तदनंतर कल्पेशने चांगली फलंदाजी केली. आतापर्यंत 6 बॉल मध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं कल्पेश यांनी. हा बॉल नक्कीच डॉट आला, त्याच्यामुळे 7 बॉल मध्ये 8 धावांवरती खेळताना कल्पेश यांना आपण पाहतो. तर सुजित यांना मात्र अजून देखील स्वतःचं खातं देखील खोलण्यामध्ये यश आलेलं नाहीये. नक्कीच स्ट्राईक जास्तीत जास्त कल्पेशकडे ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकेल. परंतु हाही बॉल चांगला टाकलाय. बॅक टू बॅक पुन्हा एकदा निर्धाव बॉलची सांगता होते. सुमितने कमबॅक केलंय. 7 बॉल मध्ये 8 धावांची गरज असेल. एक डॉट बॉल पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या टीमवरती प्रेशर, दबाव निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो, पुढे आले, फुटबॉलचा चांगला वापर केला. फॉलो थ्रो मध्ये नक्कीच चेंडूला खेळून काढलं होतं, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या देखील पुढे सरकले. 15 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. बॉलर्स नेम राज. गोलंदाजी मार्ग वरती पाहायला भेटील. राज का राज तो हर जगह पर होगा, वो पसंद करने वालों के दिलों में होगा और नापसंद करने वालों के दिमाग में होगा, लेकिन राज का राज तो जरूर होगा यहाँ पर. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. 6 बॉल 7 धावांची गरज असताना राजच्या हातामध्ये विश्वासाने बॉल टाकलाय आणि राजने देखील तो पहिल्याच बॉलवरती विश्वास देखील सार्थकी ठरवला. पहिलाच बॉल डॉट टाकला. प्रेशर, दबाव या ठिकाणी एनएस बुल्स या टीमच्या बॅटर्स वरती निर्माण होत असताना कल्पेश 10 बॉल मध्ये 9 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. तर सुजितला दुसरीकडे अजून देखील स्वतःचं खातं ओपन करता आलेलं नाहीये. अर्थात ते नॉन स्ट्राईक वरतीच आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला धावचीची संधी असेल. बघूया मैदानामध्ये नेमकं काय घडलंय. फलंदाज मात्र धावचीत होईल नो डाऊट. तिसरा फटका बसतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला एनएस बुल्सला. याच्यानंतर राज पाटील फ्रेंड्स वॉरियर आजच्या दिवसातली शेवटची लढत आपण सर्वजण पाहणार आहोत. 4 बॉल 7 धावांची गरज. राजने चांगलं कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये. विश्वासाने त्याला गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलं. तो कॅप्टनचा विश्वास त्याने सार्थकी ठरवलाय. यावेळेला फुल टॉच करून घेतलाय. पंचांचा इशारा नो बॉल येतोय आणि त्याचबरोबर चेंडू डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल देखील होतोय. 1+2 = 3. 3 धावा मिळतील. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आले मित्रांनो.
आणि 4 बॉल 4 धावांची गरज असताना सामना पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकतोय की काय असं चित्र मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहायला मिळतंय. हार कर जीतने वालों को बाजीगर कहते, हरा कर जीतने वालों को सिकंदर कहते. जर बनायचं असेल सिकंदर तर मात्र इथे तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. 4 बॉल आणि 4 धावांची गरज असताना सुजित जे सातत्यानं आपण बघितले की नॉन स्ट्राईक मार्क वरती राहिले होते, परंतु पहिल्यांदा स्ट्राईक वरती आले. पहिल्याच बॉल वरती 2 धावा वसूल केल्या आणि समीकरण 4 बॉल मध्ये 4 धावा असं मात्र इथे निर्माण झालंय. परंतु तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक 4 धावांची गरज असताना राजवरती दबाव असेल, बॅटर्स वरती दबाव असेल, दोन्ही टीमला मात्र संधी समसमान असेल जिंकण्यासाठी. जो निर्धाराने खेळ, जो जिद्दीने खेळ, जो चिकाटीने खेळ तो संघ मैदानावरती विजय होईल. यावेळेला अकोट टप्प्याचा बॉल बॅकफुट वरती गेले, मर्यादा रेषेच्या बाहेर बॉल खेळला. अजून एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. राजच्या खात्यामध्ये अजून एक विकेट जोडली गेली आहे. दोन बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. 18 धावा इथे धावफलकावरती पूर्ण झालेत. अविनाश आणि त्याचबरोबर विष्णू ही जोडगोळी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. जर या बॉलवरती 2 धावा आल्या तर पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती इंटरेस्टिंग मोमेंट आपल्याला पाहायला भेटू शकेल. वैयक्तिक जीवनामध्ये सातत्यानं ट्विस्ट तुम्ही निर्माण करत असाल, परंतु इथे क्रिकेटच्या मैदानावरती देखील तुम्हाला याही बॉलवरती ट्विस्ट निर्माण करता आला पाहिजे. जर 2 धावा आल्या, वनडी आली तर मात्र शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा हा सामना जाऊ शकेल. ओ पुढे आले, जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु धावचीची संधी ठरू शकेल. अजून एक फलंदाज बाद होतोय. मोठा झटका बसला इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि आता समीकरण येऊन पोहोचतोय. 1 बॉल 4 धावांची गरज असेल. एक चौकार आला तर मात्र हा सामना एनएस बुलच्या बाजूने जाऊ शकेल. इथे हिम्मत हारून चालणार नाही, हिमतीने खेळा. याच्यानंतर राज फायटर्स आणि त्याचबरोबर या टीमच्या विरोधामध्ये फ्रेंड्स वॉरियर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस करून घेऊया बेनरे सर आपण. ओहो, यावेळेला अलॉंग द कार्पेट चौकार येतोय, सामना जिंकला जातोय. एनएस बुल्स विन द मॅच. चला, आजच्या दिवसातला शेवटचा सामना राज फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये फ्रेंड्स वॉरियर्स. टॉस झाला बेनरे सर, टॉस केला आपण. राज फायटर टॉस झाला का? राज फायटर मग या ना, या. चला कॅप्टन मनोज घे टॉस करून दे. आहेत ना बेनरे सर. चला, आजच्या दिवसातला शेवटचा सामना या ठिकाणी साथी संघाचे संघमालक त्याचबरोबर संघातले आयकॉन खेळाडू कॅप्टन यांना विनंती असेल, हा सामना संपल्यानंतर आपण सर्वांनी इथे थांबायचं आहे. काही महत्वाच्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. राज फायटर्स विन द टॉस. राज फायटर हॅज विन द टॉस, इलेक्टेड टू फर्स्ट बॉल और बॅट, सो डिसिजन हॅज पेंडिंग. राज फायटर्स या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय. चला, तर बॅटिंग करताना फ्रेंड्स वॉरियर्सचा संघ आपल्याला पाहायला भेटेल. बघा, आमच्या आनंद मिसाळ यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आपल्याला पाहायला भेटेल. प्रचंड मोठे चाहते होते एनएस बुल्स टीमचे. चौक्यासाठी 600 रुपये कोणाकडून? तुझ्याकडून. चला, जालगाव जालगाव चॅलेंजर्स यांच्याकडून अविनाश यांनी जो चौकार ठोकला त्याच्यासाठी तब्बल 600 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. वेलकम अविनाश. जालगाव चॅलेंजर्स यांच्याकडून अविनाश यांच्यासाठी 600 रुपयाचं कॅश प्राइज. आणि जाऊया या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय. आणि शेवटच्या बॉलवरती चौकार ठोकत सामना जिंकून देणारा अविनाश
आपण ठरलाय या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील मी आदरणीय बेनरे सर आपल्याला विनंती करेन की 600 रुपयाचा कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया मिस्टर अविनाश यांना. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्याकडून देखील. वाटलं की सामना गमावतोय की काय, परंतु एनएल्स बुल्स हार मानेल तो एनएल्स बुल्स कसला. शेवटच्या बॉल पर्यंत ते चिकाटीने खेळले. 600+ ट्रॉफी देखील जिंकून गेले अविनाश. अविनाश या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. काय सांगाल, शेवटचा बॉल होता, 4 धावा, चान्सेस किती होते? चान्सेस म्हणजे 50-50 होते चान्सेस. आणि जागेवर खेळलो असतो तर नक्कीच हा बॉल भेटला नसता, तर 100% बाहेरच गेला असता. म्हणून डायरेक्ट बॉल घेण्याच्या याच्यामध्येच पुढे जाऊन मारला, त्यामुळे 4 रन मिळाले. अविनाश या ठिकाणी पर्व 2 मध्ये आपण आलेलो आहोत. किती मजा घेत आहे तुम्ही या स्पर्धेची, कारण खूप चांगलं मॅनेजमेंट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी खरंच मी या ठिकाणी ज्यांनी ऑर्गनाईज केले यांच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. खास करून आमचा मायादादा, खूप अशी छान असे टुर्नामेंट भरवले त्यांनी. गेल्या वर्षी आम्ही त्यांच्या गावातल्या गावात असल्यामुळे आम्ही नव्हतो, पण या वर्षी खूप छान असं त्यांनी ऑर्गनाईज केले आणि चांगले अशा टुर्नामेंट या ठिकाणी होत आहेत. सो धन्यवाद, या ठिकाणी तुझं अभिनंदन आणि पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे होते अविनाश, जे ठरलेत या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी.